श्री स्वामी समर्थ. नमस्कार आहे तुमच्या सगळ्यांचा माझ्या मिनी ब्लॉगमध्ये. चला तर मी आता 7 दिवसाचं पारायण केलं आहे, तर त्याची मी उत्तर पूजा करत आहे. चला तर आपण बघूयात कशी उत्तर पूजा करायची. काल अशा प्रकारे मी रांगोळी वगैरे काढली होती, पूजा वगैरे मांडली होती. रांगोळी अशी छान काढली होती की पुसायचं मन सुद्धा होत नव्हतं. हे बघा, आता मी दिवा लावून घेतला, आता अगरबत्ती लावून घेते. माझ्या दिदी अगरबत्ती वगैरे लावून घेतली. अशा प्रकारे उद्यापन करायचं असतं. ग्रंथाच्या पाया वगैरे पडले, हळदी कुंकू वाहिलं, मला देखील लावलं. हे बघा, पाया वगैरे पडले. नंतर माझी दीदीची मुलगी आली होती, तिला देखील हळदी कुंकू लावलं. ती मला लाव लाव करत होती सारखी सारखी. हे बघ, नंतर ग्रंथ उचलून साईडला ठेवला. नंतर कलशची पूजा करून ते देखील साईडला ठेवला. कलश साईडला ठेवला. नंतर फळे देखील साईडला ठेवले. फोन सरकत होता, त्यामुळे फोनला पण नीट व्यवस्थित ठेवलं, का तर पूर्ण तुम्हाला व्हिडिओ बघायला भेटेल. त्यामुळं हे हा बघा दत्तांचा फोटो. आता हे श्री स्वामी समर्थ मी साईडला ठेवून घेत आहे. हे पोती स्टँड साईडला ठेवून देत आहे. अशा प्रकारे मी उत्तर पूजा करून घेतली. नंतर देवघर साफ केलं. म्हटलं लवकर आटपून घेऊया पूजा देखील. आम्हाला बाहेर जायचं होतं थोडं. मी आता इथे पूजा मांडून घेते. चला तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि असाच सपोर्ट राहू द्या माझ्या न्यू चॅनलला. बाय गाईज.